आज देशभरातले लाखो मेडिकल्स बंद आहेत। फार्मासिस्ट, केमिस्ट, ड्रगिस्ट संघटनांनी आज संपाची हाक दिली आहे। अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली, पण औषध विक्रेत्यांना संप पुकारण्याची वेळ नेमकी का आली त्याची कारणं आज आपण जाणून घेणार आहोत। औषध विक्रेत्यांची पहिली मागणी आहे औषधांची ऑनलाईन डिलिव्हरी बंद करावी, कारण ऑनलाईन स्वस्तातल्या विक्रीमुळे छोट्या मेडिकल व्यावसायिकांचं नुकसान होतं। ऑनलाईन औषध विक्रीमध्ये 20 ते 70% सूट दिली जाते, त्यामुळे साहजिकच या किमतीसोबत स्थानिक विक्रेते स्पर्धा करू शकत नाही। त्यामुळे औषधांची ऑनलाईन विक्री तातडीनं थांबवावी अशी मागणी औषध विक्रेत्यांची आहे, मेडिकल चालकांची आहे। आणखी एक मागणी आहे ती म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर औषध मागवताना प्रिस्क्रिप्शन जोडावं लागतं, पण यावेळी बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर केला जाऊ शकतो। त्यामुळे ई फार्मसीसाठी सरकारने एक नवीन कठोर नियमावली करावी अशी ही मागणी आहे। त्याचबरोबर औषधांच्या ऑनलाईन विक्रीला यापूर्वी देशात बंदी होती, पण कोविडमध्ये सरकारने हा नियम शिथिल केला। तेव्हापासून औषधांची ऑनलाईन खरेदी विक्री होते, पण यासाठी नियमावली तयार करण्याची मागणी आता केली जाते। त्याचबरोबर FDA कडून औषध परवान्यांबाबतच्या नियमांचं सुलभीकरण व्हावं ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे। या सगळ्या मागण्यांसाठी देशभरात जवळपास 12 लाखाहून अधिक मेडिकल्स बंद आहे। आता सरकार या मागण्यांची दखल घेऊन त्याची पूर्तता करतं का, की हा बंद आणखी वाढवावा लागतो हे आता आपल्याला पाहावं लागेल।